नमस्कार मित्रांनो, मी शुभम स्वागत करतोय तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे वर्डप्रेस गुरु. तर काल आपण एक व्हिडिओ बनवलेला की पेजेस कसे ॲड करायचे. तर त्यामध्ये आपल्याला काल ज्यावेळी इमेज अपलोड करत होतो त्यावेळी आपल्याला एक इश्यू येत होता की सर्व्हर नॉट रिस्पॉन्डिंग ऑर समथिंग. सो आत्ता मला त्यासाठी एक सोल्युशन सापडलं आहे. सो त्यावरती आपण डिस्कशन करू. सो आता आपण पुन्हा एकदा त्या फाईल अपलोडचा ऑकरन्स एकदा चेक करूया. ज्यावेळी मी ॲड मीडिया फाईल, ज्यावेळी तुम्ही लॉग इन असाल डॅशबोर्डमध्ये मीडियामध्ये अपलोड करताना मला तो इश्यू येत होता. सो आपण त्याचा पुन्हा एकदा ऑकरन्स एकदा चेक करूया. सो ही इमेज आहे. ज्यावेळी मी इमेज अपलोड करतोय त्यावेळी आपल्याला काय येतं, द वेब सर्व्हर कॅन नॉट जनरेट रिस्पॉन्सिव्ह इमेज सायझेस. तर ॲक्च्युली मी JPG किंवा PNGs हा फॉर्मॅट यूज करत आहे, पण तरीही आपल्याला तो इश्यू येत आहे. आणि वर्डप्रेसच्या बॅकएंडला हे प्रॉपर वर्क होत आहे, बट डोंट नो व्हॉट इज द एक्झॅक्ट इश्यू. सो त्यासाठी मी थोडं चेक केलेलं, त्यामध्ये मला थोड्या एक्सटेन्शन्स सापडल्या. ज्या एक्सटेन्शन्स असतील तर आपण ते एक्सटेन्शन्स आपल्याला इनेबल करावे लागतात. सो त्यासाठी एक आहे GD एक्सटेन्शन आणि इमेज पिक एक्सटेन्शन. तर आपल्याला मेनली GD एक्सटेन्शन इनेबल ठेवावं लागतं जर आपल्याला इमेजेस अपलोड करायचे असतील. GD एक्सटेन्शन आपल्याला आपला जो अपाचेचा जो झॅम्प आहे, झॅम्पमध्ये अपाचेमध्ये आपल्याला कॉन्फिगमध्ये जायचं आहे. त्यामध्ये आपल्याला php.ini फाईल मिळून जाईल. त्यानंतर हे एक्सटेन्शन GD आहे, जे सर्च करायचं आहे. एक्सटेन्शन इज इक्वल्स टू GD. ज्यावेळी तुम्ही सर्च कराल त्यावेळी तुम्हाला ही फाईल भेटून जाईल. जर आपल्या फाईलच्या समोर सेमिकॉलन असेल तर ती फाईल आपली इनॲक्टिव्ह राहते. सो आपल्याला हा सेमिकॉलन ॲक्टिव्ह करून घ्यायचा आहे. ही फाईल इझिली तुम्ही सेव्ह करून घ्या. त्यानंतर तुमचा झॅमचा कंट्रोल पॅनल एकदा ओपन करून आपल्याला अपाचे रिस्टार्ट करून घ्यावं लागेल. त्यासाठी एकदा तुम्ही स्टॉप करा, नंतर स्टार्ट करा आणि आपला इश्यू रिझॉल्व्ह होऊन जाईल. आता जस्ट आपल्याला यायचं आहे मीडियामध्ये. परत एकदा रिफ्रेश करून घ्या. ॲड मीडियावरती क्लिक करा आणि वॉटेवर कोणतीही फाईल असेल ते आता तुम्ही जर अपलोड केलात तर ती इझिली अपलोड होऊन जाईल, लाईक दिस. सेम आपण पेजेसमधूनही करू शकतो. आता पेज एडिट करून घ्या. त्यानंतर आपल्याला ॲड वरती क्लिक करायचं आहे, इमेजमध्ये जायचं आहे, अपलोडवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण एक इमेज घेणार आहे, जस्ट सिम्पली ती अपलोड करणार आहे. बूम, दॅट्स इट. सो राईट नाव आपला इश्यू फिक्स झाला आहे. सो मेनली तुम्हाला ते एक 2-3 एक्सटेन्शन्स आहेत, जे जर असा इश्यू तुम्हाला रिझॉल्व करायचा असेल तर ते एक्सटेन्शन्स 1-2 आहेत, ते आपल्याला ॲक्टिव्ह करून घ्यावे लागतील आणि तुमचा इश्यू सिम्पली रिझॉल्व्ह होऊन जाईल. थँक्यू and please subscribe, like and share my channel. Thank you.